श्री सिद्धिविनायक, श्री सुकाळदेवी ग्रामदेवता, श्री रंगदेवता, नटेश्वर व नाट्य रसिकांना अभिवादन करून गजानन नाट्य मंडळ टावरवाडी 75वे वर्ष म्हणजे अमृत महोत्सव प्रित्यर्थ सादर करीत आहे कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक साक्षात्कार। लेखक कमलाकर बोरकर, दिग्दर्शक श्री सुनील डावर, संगीत साथ हार्मोनियम श्री गणेश भोळे, तबला श्री श्रीकांत चौगुले, पार्श्वगायिका कुमारी ऐश्वर्या भोळे, पार्श्वसंगीत श्री सचिन पेरवकर, रंगभूषा श्री श्रीनाथ कुळे, नैपथ्य श्री गुरुनाथ कारेकर, ध्वनी श्री दीपक शेवडे, रंगमंच व्यवस्था डावरवाडी ग्रामस्थ। पात्र परिचय। कुंदा सायली डावर, सुशील दिलीप डावर, राजू श्री संजय कुळे, तात्या श्री गणेश डावर, मंगेश श्री सुरेश डावर, जीवन श्री सुनील डावर, पोस्टमन श्री शशिकांत डावर, पराग श्री विशाल डावर। आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत 3 अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक साक्षात्कार साक्षात्कार साक्षात्कार। Yeah.
सुशील भैया, अरे तुझ्यापेक्षा दूधवाला भैया मला इथे कधी पण या, आल्याबरोबर साला मुंडा. सुशील कुमार सावंत ओ एस एस यांच्या आयुष्यातला सगळंच यस, कुठली गोष्ट नो नाहीच. आणि कुठलीही पोरगी यांच्या आयुष्यात मात्र यस आणि आमच्या आयुष्यात मात्र नो. कारण साला आमचा थोबाडाच असा आहे ना. आता मात्र कमाल झाली. आता मात्र कमाल झाली. अरे तुझ्या बरोबर बोलायचं ना. हा अरे तुझ्या बरोबर बोलतोय. तू बोल, मी ऐकतोय. अरे ड्रॉइंग गेलं काशीत. हा अरे मी एवढा धावत आलो एक सनसनाटी खबर घेऊन. त्याचं तुला काहीच नाही. आणि तुझं आपलं रेगोट्या ओढायचं काम चालूच. अरे राजू, तू ना पक्का एकदम चालू माणूस आहेस. सांग अशी कोणती सनसनाटी बातमी घेऊन आलायस ती? अरे आज सकाळी ना गंमतच झाली. आता गंमत सांगणार आहेस ती बातमी? सांग. तू ना एकदम चक्रम माणूस आहेस. आणि काय रे, असं अचानक तुला झालं तरी काय? एखाद्या खविसाने तर तुला झपटलं नाही ना? माशाअल्लाह, सुभान अल्लाह. अरे आज सकाळीच ती मला भेटली. अरे ते आता जुनं झालं. नवीन काहीतरी सांग. असं तुला रोज कुणी ना कुणीतरी भेटते, तुझ्याकडे पाहते, हसते आणि तशीच पुढे निघून जाते. आणि तुझ्या या बावळटपणाला तू वेडा होतोस. आता जसं झालंस तसं. काय सांगू माझ्या राजा. अरे ती तशी नाही. सकाळी ती मला भेटली आणि मला म्हणाली, अहो माझ्याकडे पहा. मी तिच्याकडे पाहिलं. ती हसली आणि मीही हसलो. मग फक्त हसलाच ना? अरे हसलोच नाही, पुढे असं मध्ये मध्ये बोलून माझा लिंक तुटू नकोस. बरं बुवा, सांग, मी ऐकतो. अरे ती मला म्हणाली, अहो कामाठीपुरात जाणारी बस किती नंबरची आहे? मी म्हणाला इथून फक्त 65 नंबर जाते. मग ती गेली हो ना? अरे अशीच कशी ती जाते रे? अरे अशी कशी ती जाते? ती मला म्हणाली, प्लीज स्टॉप पर्यंत येता का? मग तू गेलास. पुढे बोल. अरे माझं ऐकून तर घे. अरे मी स्टॉप पर्यंत गेलो. तशी ती मला म्हणाली, ओ साहेब. अरे काय म्हणतोस काय? अरे तुला ती साहेब म्हणाली? अरे आश्चर्यच आहे. अरे मला साहेब म्हणणार नाही तर काय म्हणणार मला साहेब? ना उलट कुठचा मी साहेबासारखा दिसत नाही का? अरे बरोबर. तू एवढा तापतोस कशाला? पुढे सांग. ती म्हणाली, साहेब आपले नाव काय? मी कॉलर ताट करून म्हणालो, राजू प्रधान. मग तिने आपलं नाव सांगितलं, जुबेदा मोहम्मद अली. आणि म्हणाली, पुढच्या रविवारी इथेच भेटा किंवा माझ्या पत्त्यावर या. अब पत्ता सुबेदा मोहम्मद अली, प्यारी मंजिल, पहिला मजला, चौथा कामाठीपुरा. अरे राजू, काय पत्ता दिलाय तिने? अरे मुंबईतील हा चांगला मुलगा आहे. अरे तुला सगळी चेष्टाच वाटते. गाडवा, आता गप्पा बस.
अरे कुठल्याही पोरीच्या पाठी धावत जाण्याची तुझी ही वाईट सवय आहे ना आता सोडून दे. नाहीतर एक ना एक दिवस कुठे ना कुठेतरी फसतील आणि फुकटचं नरशील. चाल, तुला सांगितल्याबरोबर तू लागला ज्ञानाचे डोस द्यायला. मी अगदी मनापासून सांगतोय, अरे ती खरंच चांगली मुलगी आहे. तुला काय वाटतं? अरे तुला काय वाटतं? ती चांगली सुशिक्षित बाई आहे. मला तर दिसली ती एकदम चांगली सुशिक्षित घराण्यातल्या. अरे दिसतो तसं नसतो म्हणून जग फसतो. आता तू कसा फसला आहेस तसं. मग तुला कोण वाटली ती? अरे ती कोणी का असेल ना, पण ती बाई चांगली नाही. आणि बाबा हात जोडून विनंती करतो की रविवारी तिला भेटायला जाऊ नकोस. मला वाटलं होतं. आता गप्प बस तिथे. माझा जर तुला ऐकायचं नसेल तू उद्यापासून चालता हो इथून. तुझी सोय कुठेतरी दुसरी रे बा. तू तर एकदमच चिडास माझ्यावर. अरे तुला मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. जा आतमध्ये जा आणि चहा ठेवलाय तुझ्यासाठी तो घे जा. तू तर एकदम मॅड आहेस. अरे का आता काय झालं? असा थंड चहा प्यायचा मला खरंच कंटाळा आला. मग आता चहा गरम करून देऊ का तुला? अरे नको रे. मी वर्षभर सांगतोय की तू लग्न कर म्हणून. वहिनीला घे येऊन. अरे तू ना एकदम बावलट आहेस. अरे कोणाच्या वहिनीला? अरे तुझं लग्न कर म्हणून सांगतोय ना. माझ्या वहिनीला घेऊन ये, तुझ्या बायकोला. अरे माझ्या बायकोला इथे आणायला माझं लग्न तरी झालंय का? अरे वर्षभर मी तेच सांगतोय ना. मग असा थंड चहा पिण्याची वेळ माझ्यावर आली नसती. पण तुम्ही हे असेच. बरं बाबा तुझ्या मागणीचा आम्ही योग्य तो विचार करू. ठीक आहे माझ्या राजा. चला उद्यापासून आपण लागूया आपल्या लग्नाच्या तयारीला. आता कसं? अरे लग्नाची तयारी कसली करतोय? आधी मला पोचवण्याची तयारी कर आणि हो मोकळा. तात्या आले, तात्या आले, तात्या आले. चंद्रावरून नाही आलाय तात्या, कोकणातून आलोय. आणि हे असं तुला नाचायला काय झालं? हे बघ ही ट्रंक घे आणि आतमध्ये जा. जयशी आज्ञा सरकार. पण तात्या फणस आंबे पुढे दिसत नाही ते असेच आला. आता देऊ का तुझ्या दोन कानफाडी? गाडवा हा काय आंब्या माणसांचा शिकत नाही? अरे हो विसरलोच. हा सीझन लग्नाचा. जावटपणा पुरे कर. हे उचल आणि आतमध्ये जा. हे काय तात्या? चिडता काय तुम्ही माझ्याशी? चिडू नको तर काय करू? तुला लाडू देऊ? अरे हो लाडू तर आणले असणार शेंगदाण्याचे. हो हो तुझ्या चांगली दाताला फार काढून ठेव. हे बघ तू आज जा आणि माझ्या आंघोळीची पाणी गरम कर. ठीक आहे जातो. पाणी गरम करतो. चांगलं गरम कर. तोपर्यंत तुम्ही सुशीलची हजेरी घ्या. अरे सुशील, अरे मी आलोय. हो पाहिलं मी. आता राजू चहा घेऊन येईल तो घ्या आणि आतमध्ये जाऊन स्नान करून घ्या. आता मला शेवटचं स्थान घाल आणि हे जाणारच नसे ना. अरे हे तू चालवलेस तरी काय? हे होय. अरे ड्रॉइंग काढतोय. अरे उद्या कंपनीला याची फार आवश्यकता आहे. याबद्दल मी तुला नाही बोलत. अरे गेल्या 4 महिन्यात आठवड्याला एक अशी 16 पत्र पाठवली तुला. अरे एका सुद्धा पत्राचं उत्तर नाही. काय म्हणावं काय तुला? मिस्टर SR सावंत म्हणजे सुशील चंद्रकांत सावंत, असिस्टंट इंजिनियर, नॅशनल इंजिनियर कंपनी कुर्ला. तू विनाकारण माझं डोकं खाऊन कसा? अरे मी विचारतो एक आणि तुझा आपला भलत. असं हे गाढवासारखं वागणं मला चालणार नाही बघ. अरे इंजिनियर झालं म्हणून काय झालं, पण आपल्या घराकडे थोडं भाषण की नाही.
तुम्ही मला काही म्हणालत का? नाही, मी वाऱ्यावर बोलतोय. अरे 16 पत्र तुला पाठवली, एकाही पत्राचं उत्तर नाही. शेवटी मीच कंटाळून 17व्या वेळेला इथं आलो. म्हटलं जाऊन प्रत्यक्षात पाहावं काय प्रकार आहे तो. पैसे अजून मिळाले नाहीत का? अरे पैशाबद्दल नाही मी बोलत, अरे तुझ्याबद्दल. अरे तुझी आई हे जग सोडून गेली तेव्हा तू अवघ्या 10 वर्षाचा होतास. तुझा बाप वारला तेव्हा तू 14 वर्षाचा होतास. आणि तेव्हापासून चुलत्याच्या नात्याने नव्हे तर बापाच्या मायेने वाढवला मी तुला. चांगलं शिक्षण दिलं, अरे इंजिनियर झालास आणि हा एवढा मोठा गुलाब घेतलास. हो तात्या, गुलाब नाही हो, ब्लॉक ब्लॉक. हा हा हा, तेच ते ब्लॉक. अरे पण तू अजून लग्नाचा का विचार करत नाहीस? अरे आता का तू म्हातारा झाल्यावर लग्न करणार आहेस? अरे तुझ्या बरोबरच्या पोरांची लग्न होऊन त्यांना 4-4 पोरं झाली आणि ती शाळेत सुद्धा जाऊ लागली. हो तात्या, मुलं ती शाळेचा वय झाल्यावर शाळेत नाही जाणार तर काय घरी बसून राहणार? हे बघ, तू हे असंच कर, सगळं बोलणं नुसतं हसण्यावर घेऊन जा आणि स्वतःचा मात्र हट्ट काय सोडू नकोस. आता चांगला महिनाभर राहणार आहे मी इथं. हा, मी देवगडला एक मुलगी पाहिली आहे तुझ्यासाठी आणि ती तुझ्या काकूला पसंत आहे. आता फक्त प्रश्न राहिला तर तुझ्या पसंतीचा. हो, काय सांगतोयस? हो तात्या, मुलगी पाहिल्याशिवाय कसं सांगू? आणि एवढ्यात काय माझ्या लग्नाची घाई चालली तुम्हाला? काही झालंय मला स्मशानात जाण्याची. तुझ्या पाठीवर चांगले 4 वेताचे फटके दिल्याशिवाय तू शुद्धी होणार नाहीस. हे बघ, हे तू ड्रॉइंग काही काढतोयस ना, ते तिकडे बाजूला ठेव आणि माझ्याबरोबर बोल. अरे मी इथं आल्यापासून आपला एकटाच पोकाळतोय, पण तेवढ्या वेळात तू एकदा तरी माझ्या थोबाडाकडे पाहिलंच काय रे? हा, पाहिलंस? हो तात्या, त्यात काय एवढं पाहिजे तुमच्या दोघांकडे? तुझा हा विनोद मला आवडणार नाही बघ. अरे तुझ्या अंगावर चड्डी नव्हती तेव्हापासूनच्या सर्व खोड्या मला माहिती आहे. तात्या, हो तात्या, कुठल्या जन्माची गोष्ट सांगताय तुम्ही? तुझ्या लहानपणाबद्दल. आता तुझी गद्दे पंचवीशी संपलेली आहे. अरे 4-4 पोरं असायची आमच्या जमान्यात. तात्या, आता जमाना बदललाय, तुमचा संपला आणि आमचा चालू झालाय. हा, जमाना कसला बदललाय बोडक्याचा? तुझ्या पाठीवर 4 वेताच्या काठीचे फटके दिल्याशिवाय तू शुद्ध राहणार नाहीस. पण ती माया आडवी येते ना. अरे तुझा बाप गेला तेव्हापासून तुझ्या अंगाला कधी 4 बोट सुद्धा लावली नाही आणि आता हा एवढा डोंगरा एवढा वाढलास तेव्हा तुला मी रागानं बोलता सुद्धा मला येत नाही बघ. तात्या, एवढी माया का करता तुम्ही माझ्यावरती? गाढव म्हणून, अरे मूर्ख म्हणून तुला लहानाचा मोठा केला ना आणि अशी ही माया लावली. तात्या, हो तात्या, बोल. बाकी कमाल झाली आहे तुमची. पण तात्या, तुम्ही एवढी चिडता का माझ्यावरती? माझे तात्या, तात्या एवढी चिडू नका माझ्या. असं हरडून जाऊ नकोस आणि तू मला काय हरभऱ्याचं झाड चढवू नकोस. अरे तुला लग्न करायचं नसेल ना तर तसं मला स्पष्ट सांग. आणि ती काही लाईन बिन काही म्हणतात ना, ती झाली असेल तर तसं सांग. म्हणजे आल्यासारखा त्या तिच्या आईला भेटून पुढच्या लग्नाच्या गोष्टी करून तुझा लग्नाचा बार उडून देतो. हो तात्या, तसं काही नाही. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? विश्वास? अरे विश्वास मेला त्या पाणीपेक्षा लढाई. आणि त्यानंतर या जगात विश्वास ही चीजच राहिली बघ. अविश्वास सगळा, जिकडे तिकडे नुसती लफडीच लफडी. अरे कोण विश्वास नाही तुमच्या या हल्लीच्या काळट्यांवर? ही साली पोरं, ही पोरं साली महाव असतात आणि त्या पोरी तर त्यांच्याबद्दल काय विचारूच नका. अरे तुझ्यासारख्याकडे पाहून हसतील, आमच्या त्या राजू सारख्या डोळा मारतील आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या कमरेला विळका मारून चौपाटीवर फिरतील आणि भलत्याच महाभागाबरोबर भलतच महाभयंकर करून आपल्या आई बाबा समोर स्वतः उभ्या राहतील. अरे कोण विश्वास ठेवणार तुमच्या या हल्लीच्या काळट्यांवर? चहा घ्या आणि लाडू घ्या. मला फक्त चहाच दे, तो लाडू तूच खा. चहा घ्या. आता चहा झाल्यावर विडी काढा आली का? तसली खाण्याची सवय मला नाही. अरे तू ह्या घरात नवीन आहेस का?
अरे माहिती असून सुद्धा तू मूर्खासारखं मला विचारतोयस. तुझा आतमध्ये आणि माझ्या आंघोळीची व्यवस्था कर आणि हाक मार मला. आंघोळीची व्यवस्था? अरे आंघोळ म्हणजे तुला काय शेवटची वाटते की काय? तुझ्या आता कान फाडीत नाही. अरे चांगला दातू मांडीवर खेळवल्याशिवाय मी मरणार नाही. जा लवकर. ठीक आहे. अरे सुशील, हे येडपट कुठे मिळालं तुला? सांग चक्रमच आहे. कुठे वेळ नाही. माझा पंचप्राण आहे तो. मला ना भाऊ ना भाई. म्हणून मी त्याला जवळ केलं. पण तो सुद्धा मला देव माणूस म्हणायला लागतो. त्याला मी आश्रय दिला म्हणून तो आज या परिस्थितीत दिसतोय तुम्हाला. नाहीतर कुठेतरी तुटलेल्या पतंगासारखा भटकत राहिला असता. ना आई वडिलांचा पत्ता ना सगळ्या सगळ्यांचा. तो माझा आश्रय खरा. पण मी आल्याशिवाय अन्नाच्या कणाला शिवत सुद्धा नाही. अरे पण तो काही काम धंदा करतो की नाही? आज नुसता चाकाड्यात पाणी फिरत असतो. हो करतो ना. माझ्या एका मित्राच्या कंपनीमध्ये कामाला जातो. तात्या हा पोर म्हणजे मला लाभलेली दैव देणगी. माझं सर्वस्व. परमेश्वराने मला रक्ताच्या नात्याचा भाऊ नाही दिला. पण असा हा आपला वेगळा भाऊ मला भाग केला. तात्या पाणी तयार आहे. लवकर या तात्या. शंभो करणार. आम्हाला गंमत पाहायला मिळणार. तात्या लवकर या. काय वाचलं काय काय हे? अरे मी आंघोळ करणार आणि हा आतमध्ये काय गंमत पाहणार आहे? तात्या राजूला लवकर बाहेर पाठवून द्या. थोडं काम आहे माझं. हो हो त्याला पाठवतोच इथं. नाहीतर सिंच्या आतमध्ये माझी गंमत पाहत बसेल. हे बघ सुशील, आंघोळ करून मी जरा आतमध्ये ताणून देतो. हा जेवणाची तयारी झाली की मात्र मला उठव. हा हो त्यासाठीच राजूला बाजारात पाठवतो. चालेल हे ड्रॉइंग सुद्धा अजून मला चांगलंसं जमत नाही पुढे करायला. अरे तुझ्या आयुष्याचं ड्रॉइंग कधी तुला कुठं पूर्ण झालंय अजून? अरे ते सुद्धा अपूर्णच आहे अजून. आणि माझं मात्र डोकं काढण्याची पाळी आणलीस तू. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? कळतंय सगळं काही कळतंय. पण समजून उमजून न समजण्याचा बहाणा करतोयस तू. बरं सुशील, मी जरा आंघोळ करून आताच जरा ताणून देतो बघ. अरे रात्रभर डोळा राहणार नाही बघ. तेव्हा लवकर उठवू नकोस मला. हे बघ त्या गोव्याच्या मॅडमने रात्रभर त्या बोटीत ओपून रात्रभर घाण केली होती. तेव्हा तू लवकर मला काही उठवू नकोस. हा जेवण झालं की मात्र मला उठव. बरं येतो मी. काय म्हणते राजू जरा बाजारात जाऊन ये. हे घे हे पैसे घे. बाजारात जा आणि भाजी वगैरे जे काय आहे तेवढं सर्व घेऊन ये. तात्यांना जेवण करायचंय. ठीक आहे. हे पैसे घे आणि बाजारात जाऊन भाजी वगैरे घेऊन ये. जा. येतो मी. लवकर ये. नाही तर काल सत्री कुणीतरी बस स्टॉपवरची भेटली तर तिच्या जर गप्पा मारत असेल बस स्टॉपवरती. जा आणि लवकर ये. नाही लवकर जातो आणि उशीर आहे. उशिरा नको. धावत जा आणि लवकर ये. ठीक आहे. तोपर्यंत ना तात्यांना काय लागतंय काय ते बघा. लागते ते म्हणजे? अहो म्हणजे टॉवेल वगैरे. अच्छा अच्छा अच्छा. सुशील, ए सुशील. आलो पत्या. ये लवकर.
अरे परत ये ना बस. अरे इथे कोणीच दिसत नाही. कोणीच म्हणजे मी आहे की. मी बसलोय इथे. राजू बाजारात गेलाय. त्या आतमध्ये स्नान करतायत. म्हणजे नक्की बाहेरून इथे दुसरा कोणी आत आलं नाही. म्हणजे अरे सकाळपासून मी इथेच बसून आहे. साले हे आज रविवार जाणार होतो बाहेर, पण या ड्रॉइंगने असं का डोकं फिरवलं काही विचारूच नकोस. आश्चर्य वाटतं मला. माझ्या डोळ्यांनी मला दगा तर नाही दिला, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आणि म्हणजे काय म्हणतेस तू? आणि असा धावत पळत आलास यावरून तू. जाऊ दे सुशील, ते तुला सांगण्यासारखं नाही. अरे डोकं कसं एकदम मंडात भटकू लागलंय. वाटतं कधी कधी सोडून द्यावा हा नाद. सुशील, मला एक सिगारेट देतोस का? सिगारेट? हा मग तू बस, मी जरा घेऊन येतो. अरे नको, तू कशाला उगाच त्रास करतोय? अरे त्रास कसला, मला सुद्धा लागणारच आहे ना. जातो आणि परत येतो, लगेच येतो मी. बस. बरं ठीक आहे, लवकर ये, नाहीतर नाक्यावर कोणीतरी मित्र भेटेल आणि मला विसरून त्याच्यासोबत गप्पा मारत बसशील. नाही नाही, तसं काही नाही होणार. जातो आणि लवकर येतो. बरं ठीक आहे. कुंदा, मुकाट्याने बाहेर ये, नाहीतर मी आतमध्ये येऊन काय म्हणतोय मी. हे बघ, सुशील माझा एक चांगला मित्र आहे. उगाच त्याच्या घरात शोभा नको. मुकाट्याने बाहेर ये. का असं छळवत मांडलायस तू माझा? मी छळवत मानलाय तुझा? मुकाट्याने आलेस त्या ठिकाणी परत जा, नाहीतर जीवन गोत्यात येईल तुझं. नाही नाही आज कोणत्याही परिस्थितीत तुला त्या मालकिणीकडे परत घेऊन जाणार आहे मी. नाही, मी त्या दरकात जाणार नाही. अरे म्हणून तर तिथून पळून आले मी. पण यापुढे कुठे जाणार? अगं जगाच्या पाठीवर कुठे गेलीस तरी हा पराग तुझी पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही. नको पराग, मी तुझ्या पाया पडते रे, पण असं करू नकोस. का आता का रडतेस? माझ्यासोबत लग्नाला नकार दिलास. त्या नरकापेक्षा माझ्यासोबत लग्न करणं केव्हाही चांगलं होतं. पण नाही, तू माझा अपमान केलास. आणि अरे तुझ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा मी आत्महत्या करून या जगाचा कायमचा निरोप घेईन, पण तुझ्या बरोबर संसार करणार नाही. अरे तुला कुठल्या व्यसनाने पछाडलेलं नाही. दारू, जुगार, पायी हे सगळे व्यसन तू अगदी पारंगत आहेस. तरी मी एक माणूस आहे आणि सभ्य माणूस म्हणून जगतोय. बस ठरलं, आता एकच निश्चय आहे, तुझ्या आयुष्याची राख रांगोळी. यापुढे तुझ्या नशिबात सुख नाही. इंदा, जगाच्या पाठीवर तू कुठेही गेलीस तरी हा पराग तिथे हजर झालाच म्हणून समज. पण का? मी असा काय तुझा गुन्हा केलाय रे? गुन्हा? तुझा गुन्हा काय? त्यापेक्षा मोठी भयंकर गोष्ट केली आहेस तू. या परागच्या आयुष्यात आतापर्यंत माघार नाही. अगं माघार घ्यावी लागली ती फक्त तुझ्यामुळे. कुठल्याही मुलीसमोर मी लग्नाचा हात पुढे केला नाही. तू मला आवडलीस, फार पसंत पडलीस, म्हणून आयुष्यभर सुखाची सोबत अभिनय करण्यासाठी या परागने माझा तुझा हात पुढे केला. पण तू मला नकार दिलास. त्याच वेदना मला त्रास देतात तुंदा. तू माझं हृदय रक्तबंबाळ केलास.
त्याच वेदना आज मला त्रास देतात. यामुळे तुला हाल हाल करून मारणार आहे. मग माझा सुद्धा निश्चय, तुझ्या आव्हानाला तोंड द्यायला तयार आहे मी. उभा जन्म असाच हालाकीत गेला तरी चालेल, पण तुझ्या बरोबर संसार करणार नाही. बस मला निश्चय. अगं स्वीकारलं मी तुझं आव्हान. यापुढे लढाई तुझ्या दैवाची आणि माझ्या कारस्थानांची. पाहूया कोण विजयी होतो आणि कुणाचा पराभव होतो. पण तू पराभूत झालीस तर कुत्र्याच्या मोतीनं मरशील, हे लक्षात ठेव. नीट विचार कर कुंदा, अजूनही वेळ गेली नाही. जन्मभर दुःखात काढण्यापेक्षा सुखाची सोबत अभिलेख करण्यासाठी हा पराग तुझा हात हातात घेणे अजून सुद्धा तयार आहे. तुझा हातच काय, तुझं थोबाड देखील पाहायचं नाही मला. जा चालतो इथून. चालता हो? कुठून? इथून? अगं हे घर माझ्या मित्राचे, हे विसरतेस तू. किंवा तू मुकाट्याने चालती हो इथून. या जगात तुला घर नाही. अगं कुणाच्या तरी भाऊपाशात आधार घेशील तेव्हा तुला एखाद्या घराचा लाभ होईल. पण ते घर सुद्धा मी थोड्या दिवसात उद्ध्वस्त करेन. निच्छा, अरे एवढ्या उलट्या खाण्याचा राक्षस आहेस तू. राक्षस नव्हतो, माणूस होतो. आणि तू राक्षस बनवलास. यापुढे तुझ्यासोबत राक्षस म्हणूनच वागणार आहे. मुकाट्याने इथून चालती हो, नाहीतर इतक्या सुशील आहे आणि माझी शोभा होईल. खूप मानतो का मला? नाही, मी इथून जाणार नाही. जास्त बोललास तर ओढून माणसं जमा करेन मी. म्हणजे तू इथून जाणार नाहीस तर? नाही, प्रथम तू या घरातून चालता हो, मगच मी या घराबाहेर जाईन. हरकत नाही. किती दिवस लपून बसणार आहे आणि किती दिवस थांबणार आहेस? माणसाचं आयुष्य हे अनिश्चित आहे. वास्तविक सगळे एकाच गावाला जाणारे मुसाफिर. पण तिथे जाण्याचा तो 2 घडीचा मार्ग आक्रमावा लागतो. उलट सुलट डाव खेळावे लागतात. सुखदुःखाची धडपड करावी लागते. आणि आयुष्याच्या अखेरीस त्याच्या हातात काय शिल्लक राहील हे कुणास ठाऊक. पण मी सारी धडपड करून तुला उद्ध्वस्त करेन. सुशील, आलास तू? अरे हो, तुला सिगारेट पाहिजे होतं ना, तो आणण्यासाठी बाहेर गेलो होतो. आलो सिगारेट घेऊन. घे सिगारेट घे. मला जरा सिगारेट आहे ना सांभाळूनच वाढायला पाहिजे. कालच आमची तात्या गावावरून आली आहे. त्यांनी जर पाहिलं तर माझी भीम पाण्याशिवाय ह्याच्यामुळे करते. तात्या असं येण्याचं अचानक कारण? अरे माझं लग्न ठरवण्यासाठी. त्यांना माझ्या लग्नाची खूप घाई लागली आहे. त्यावरून सारखे पत्रावर पत्र पाठवत होते. मी त्यांना एका सुद्धा पत्राचं उत्तर दिलं नाही. शेवटी वाटल्यावरून आले आहे ते. एकूणच काय, यावर्षी 2चे 4 हात होणार तुझे. अरे अजून तरी नक्की नाही. पोरगी अजून पाहिजे. अरे पोरीबद्दल घाबरण्याचं कारण नाही. वेळ आली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून येतात. मग परत तू कधी लग्न करणार आहेस? हे रे, मला या भानगडीत पडायचं नाही. स्वतंत्र स्वर जीवनाला बंधन म्हणजे हे लग्न. त्यापेक्षा आहे तेच बरं आहे. ना कुणाची कटकट. सगळं कसं
सोय स्वच्छंदी जीवन. बरं तुझ्या कामामध्ये बोलला होतास त्याचं काय झालं? अरे ते ना, ते आपण नंतर बोलू. बरं मी काय म्हणतो ते व्यवस्थित ध्यानात ठेव. सध्या निराधार मुली खूप फिरत असतात या मुंबईमध्ये. आहेत सगळ्या गळे पडू, तेव्हा सांभाळून राहा, नाहीतर तू आहेस कर्णाचा अवतार. तिथे कोणीतरी येईल आणि दयेची भीक मागेल, तेव्हा नीट सांभाळून राहा. नाही नाही तसं काही होणार नाही. तू चिंता करू नको. अरे हल्लीचं जग हे सुंदर मुलीला चेहऱ्याला भुलणार आहे. माझा एक चांगला मित्र म्हणून मी तुला धोक्याची कल्पना देऊन ठेवली. अरे हॅलो राजू शेठ. राजू शेठ फिर क्या? काय साहेब, अहो शेठ लोकांच्या हातात भाजीच्या पिशव्या असतात काय? हम चिरपीट कुछ नाही, एक सामान्य माणूस. अरे श्रीमंत व्हायचं म्हणजे ना ते पूर्वजन्मीचं भाग्य असायला लागतं. बघा तू आता राजू तू आता इथे गप्पा मध्ये बसू नको. आतमध्ये जा आणि जेवणाची व्यवस्था कर, नाहीतर तात्या अखंड तांदूळ करतील. जा आतमध्ये जा. नोकरीला लागल्यापासून सुधारला बरं का राजू? विचार निघाता नाही, आश्रय दिला मी त्याला. तो सुद्धा अगदी मला पाठीच्या भावासारखा म्हणतो. अरे पुरुषावर कोणीही विश्वास ठेवा, पण स्त्री उगाच नाही घडते. मी म्हटलंय स्त्री जात तेवढी सारी निमा खराब. काय स्त्रीबद्दल तुझा मत चांगलं नाही का? स्त्री, अरे स्त्री म्हटलं की माझ्या तळपायाच्या आत नतमस्तकात जाते, सर्वांगाची लाई लाई होते. जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग? तू आहेस माहेरचा महासागर. बरं चल येतो मी. राजू हे राजू हे बघ, मी जरा बाहेर जाऊन येतो, माझं काम आहे. आलं माझ्या लक्षात. तोपर्यंत तू येतो मी. हा पारा म्हणजे साधा पारागच आहे. 56 धंदे वाटा. यापुढे सुशीला सांगायला पाहिजे त्याच्याबरोबर जरा जपून वाग म्हणून. चला जाऊन तात्याने उठूया, त्याशिवाय आपली गंमत होणार नाही. बोल ना तू. मीनाबाई. काय दिसतेच नाही, पण तुझं नाव गाव काही खाव ठिकाणा? मी इथेच शेजारीच राहते. अगं हा झाला ठिकाणा, पण तुझं नाव काय? माझं नाव कुंदा. पण तुझ्या वडिलांचं नाव आडनाव माहित नाही मला. कमाल झाली. वडिलांचं नाव आडनाव माहित नाही तुला? नाही, खरंच माहित नाही मला. मग तुला माहित तरी काय? फक्त माझं नाव कुंदा. आता मग इथं कशा तडपडतेस? आले होते अशीच. सहज अशी दुसऱ्याच्या घरात? दुसऱ्याच्या घरात बेधडक घुसतेस काय? तुला भाष्य ना? त्याचं काय आहे त्याचं? हा गडबडलीस, गोंधळलीस. अगं माणूस थापा मारला लागला ना की असाच गोंधळतो. हा आता आलंय माझ्या लक्षात, तू आमच्या सुशीलाच भेटायला आली होतीस ना? सुशील? कोण सुशील? सुशील कोणते तो मी नंतर सांगतो. तो गगडा असेच आतमध्ये. सुशील, अरे सुशील बाहेर ये. आज कोणी नाही, मी एकटीच होते. म्हणजे तो तुझ्या पुढीच बाहेर पळाला की काय? एक जात कॅन्डिश काढतीस आली. सुशील कोण?
मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. याच्यावर प्रेम करतेस आणि वर मला सांगतेस त्याला मी ओळखत नाही म्हणून. ओ कसलं प्रेम? कोणी सांगितलं तुम्हाला? मी 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 करशील तर तुझ्या दोन कानफाडी देईन आणि पाण्याला लावीन. खरं काय ते मला सांग. ओ काय सांगू तुम्हाला? ओ मी इथं कोणाच्याही ओळखीची नाही. तू मला चिपळूणचा मामा समजतेस काय? देवगडचा तात्या आहे मी. सरळ बोल माझ्या बरोबर. काय तर मी येते आता. हे थांब तिथं. पुढे गेली तर तंगडी तोडून टाकेल तुझी. ओ पण मला जाऊ दे. कुणालाही न विचारता घरात घुसलीस आणि मला थापा मारून आता बाहेर निघालीस आणि वार तुझी. ओ मी पाया पडते हो तुमच्या, पण मला जाऊ द्या हो. बाया दोघांनी एकदम बडा एकट्याने नको. तो गदरा सुशील कुठे गेलाय ना, याला येऊ दे इथं. हे बघ, तो आल्याशिवाय आणि खरं काय ते मला कळल्याशिवाय तुला इथून मी जाऊ देणार नाही. राजू, ए राजू, बोला तात्यासारखा. लाडात येऊन बोलू नकोस. तात्यात म्हण, पुढे सरकार कशाला? हे बघ इकडे. या बैला तू ओळखतोस? हो ओळखतो. कोणी? बाई. ए बाई, पण तुझं नाव काय? नाव आणि गाव तिचं काहीच म्हणतो. होय काय म्हणालास? नंदी बायलासारखी तुला मान डोळवण्याची सवय नाही बघ. तुम्ही रागवणार म्हणून एकदम हो म्हणून टाक. तुला आता फटके द्यायला पाहिजे. चालता हो, चालतं हो. ए गाडवा चालतास कुठे? तुम्हीच जा म्हणाला म्हणून निघालो. हे बघ, जाताना हिला सुद्धा आतमध्ये घेऊन जा. आणि हिला कशाला? अरे स्वयंपाक करायला. हो पण कोण कुठल्या या आणि एकदम डायरेक्ट स्वयंपाकगृहात. जास्त तू बोलू नकोस, मला ते आवडत नाही बघ. अहो पण ते सुशीलला आवडायला पाहिजे ना. अरे मी सुशीलचा तात्या आहे, मी सांगतोय ना. जातलं तू आतमध्ये घेऊन. हे सुंदराबाई, तुला ऐकायला येत नाही? पाय उचलणे आमच्या खेचर रूम मध्ये जा. हो तात्या, खेचर रूम नव्हे किचन रूम. हो माझं नाव सुंदरा नाही कुंदा आहे. हेच ते. तू आता जातेस की तुझ्या देव दोन काम खाली. तर जा चला. आजो. आजो. हे बघ, तिच्या साडी जेव्हा तू त्याला येतोय, तुला आतमध्ये स्वयंपाकात समजावून सांग आणि इथं बाहेर येऊन बस. हा? आणि सुशील आला की त्याला सांग कुठे जाऊ नकोस म्हणून. मी येतो ना साडीकडे जाऊ. निघाला? अरे प्रेम करता साली चोरून. अरे वाढवणीला सांगून टाकायचं की अमक्या मुलगी बरोबर आमचं तमक आहे. म्हणजे आम्हाला आपलं अमक करायला मोकळी. अमकं म्हणजे काय? डोंबलं कसं? अरे लग्न आलं का लक्षात? जा आतमध्ये. आलास? ची ची ची. अरे कसली ही पोरं माशी गव असतात. उघड्या रांगड्या चित्रांची. चांगलं रामायण वाचायचं हे राहिलं बाजूला. हे काय वाचणार? रंभा, मेनका, परी, उर्वशी, बया. सगळा साला चावटपणा आणि फाजलीपणा. बरं
तू आलास आता तिला नीट समजावून सांगितलेस ना? हो सांगितले. बरं मी आता जाऊन येतो ते सानवी तुझ्याकडे. तू इथंच थांब. हा मी येतो जाऊन. आमच्या तात्यांचे बहुतेक डोकं फिरले. कोण कुठली बाई सुशीलच्या गळ्यात बांधायचा तर त्यांचा विचार दिसत नाही ना. छे. आपलं तर डोकं फिरायची वेळ आली. आणि तिला इथं काम म्हणून सांगायचं ते डायरेक्ट किचन मध्ये, आणि ते सुद्धा स्वयंपाक करण्यासाठी. नाहीतर या गावंडळ माणसांचं ना शहर म्हणजे गावच वाटतंय. ओ तुम्ही बाहेर का येऊ नये बाहेर? बंदी आहे की काय तुमची? आता माझी कसली बंदी असणार? ते तात्या साहेब सांगून गेले, त्यांचा हुकूम आहे आणि त्यांच्या हुकुमाशिवाय तुम्हाला कुठे जाता येणार नाही. आणि मी बाहेर गेले तर काय करणार तुम्ही? मी काय करणार? पण तुम्ही इथून गेलात ना तर माझ्या तात्या 42 पिढ्यांचा उद्धार करतील. म्हणून कृपा करून ना तुम्ही इथून जाऊ नका. पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो आणि मी स्वयंपाक करतो. नाहीतर स्वयंपाकाची मला चांगलीच सवय. हो पण माझं छळवत का मांडलंय तुम्ही लोकांनी? का असं कोणमारा करताय माझा? हे मला काय सांगताय? ते तात्यांना सांगा. तोपर्यंत तुम्ही इथं थांबा. मी परत एकदा तुमच्या पाया पडतो. पण तात्या आल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका. नाही जाणार मी इथून तुमचे ताते येईपर्यंत. घ्या शपथ बघू. शपथ घ्या. ओ शपथ कशाला? माझ्यावर विश्वास नाही का? अहो विश्वास तुमच्यावर आहे हो, पण तुमच्या पाळण्यावर नाही. बरं घेतली शपथ. तुमचे ताते येईपर्यंत मी या घराबाहेर जाणार नाही. झालं समाधान? आता कसं? तुम्ही बसा. मी लागतो स्वयंपाकाला. भाजी गरम, भात गरम. कुठली दुर्बुद्धी सुचली मला आणि या घरात आले मी. तात्यांच्या तावडीतून पराच्या तावडीतून सुटण्यासाठी क्षणभर या घरात आसरा घेतला आणि या तात्यांच्या तावडीत सापडले. या अभागिनीच्या जीवनात सगळीकडे दुःखच आहे का? परमेश्वर तरी माझी अशी का परीक्षा पाहतोय? कुणास ठाऊक. असं हे लाजील म्हणून कंगाल जीवन जगण्यापेक्षा मला मरण का देत नाही? कुणास ठाऊक. आवाज देता
छान म्हणता ना तुम्ही. या आत या, चहा देतो तुम्हाला एकदम फर्मास. या मी तुला त्यावेळी सांगत होतो, अरे पण ऐकतो कोण? मी तात्या म्हणजे गावढळ बावळट माणूस. तुम्ही सुशिक्षित मुंबईकर ना, हुशार, शिवाय अशी तशी इंजिनियर. हो तात्या, अशी तशी नाही, असिस्टंट इंजिनियर. हा तेच ते. अरे तुमच्या शिकलेल्या लोकांसारखं मला थोडंच बोलता येणार आहे, तरी पण मी आपला वाकडे तुकडे बोलतो. झालं तर मग. हो पण एवढी चिंता का तुम्ही माझ्यावरती? आता तू रस्त्यात भेटला म्हणून बरं झालं, नाहीतर ती थोतं तोडी तू घेणारच होतास. हो ते तुमच्या हातच घेणार होतो. हे आलं नाही माझ्या लक्षात. पण एवढी भारी धोतर नेसायला मी काय लाखोपती आहे की काय? अरे मी एक आपला साधा सरळ गावंडळ माणूस, मातीत करणार. अरे हवेतच कशी नसली भारी कपडे. तात्या, उद्या ते मी धोतर जोडी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हो माझ्या आई वडिलांच्या पाठी मला लहानाचं मोठं तुम्हीच केलं ना. ते मागचं काढू नकोस रे. हे बघ आता तू पुढचं बोल, नाहीतरी लहानपणापासून तुझा हुड स्वभाव कुणाचाही म्हणून कधी ऐकला नाहीस, आणि माझं तर आतापर्यंत कधी ऐकलंच नाही. हो तात्या, असं कसं म्हणता? मी तुम्हाला कधी वाईट म्हणालो का? हे बघ तू अपमान तो काय म्हणतोस ना, ते अपमानाचं जाऊ दे रे बाजूला. अरे पण तू या मुंबईमध्ये येऊन काय काय धंदे करतोस त्याचा एखादा तरी मला पत्ता लागू दिलास. तरी मी गावाला आमच्या विचार करीतच होतो, बेट्याकडून एकाही पत्राचं उत्तर का आलं नाही. हा इथं आल्यावर लक्षात आलंय माझ्या. अरे दिसतात तसे नसतात, म्हणूनच हे आमच्यासारखे तात्या इथं बसताय. हो तात्या, काय म्हणताय का तुम्ही? असू नकोस, तुला अगदी मी मुद्दे मला सकट पकडलाय बघ. मुद्दे मला सकट म्हणजे? समजून उमजून न समजण्याचा बहाणा करू नकोस. अरे आमच्या म्हाताऱ्यांची मनं तळघरासारखी असतात आणि तुमच्या तरुणांची मनं गच्चीसारखी असतात, नवीन काही पाहण्यासाठी धडपडणारी. अरे पण जे नवीन काही पाहावं ते असं पाहावं की त्यांना आपल्या जीवनाचं सार्थक होईल. हो तात्या, तुम्ही काय बोलताय ना मला काहीच समजत नाही. नाहीच समजणार. आता तुला मी चांगलाच समजवणार आहे. राजू, हे राजू बाहेर ये रे. काय तात्या, स्वयंपाक घालत आहे. अरे तुला स्वयंपाकच नाही मी विचारते. हे बघ ती वस्तू आपली आहे ना आतमध्ये. वस्तू कुणी दिली होती आणि कुठली?
आणि कधी दिली होती तुम्ही? हे तर झाले चक्रमच आहे. हे आता आहे. तुमचं काय तुम्ही बघा. मी आपला येतो बाहेर जाऊन. अक्षरशः स्वतःचा कंटाळा आलाय मला. ओ मदर बुवा. तुला सरळ काही बोलता येत नाही का रे? काका मामा तात्या असं काही बोलता येत नाही? सॉरी, माफ करा. बरोबर आहे तुमचं. अरे झालेली चूक पुन्हा दुरुस्त करता येत नाही. आधी धक्का मारायचा आणि मग म्हणायचं सवारी म्हणून. ही तुमची मुंबईवाल्यांची पद्धतच आहे. अहो सवारी नाही, सॉरी म्हणा, हा सॉरी. हा तेच ते. या बसायचं. हे पाहुणे कोण? हे मला सुद्धा काही माहित नाही. मी जीवन कुंभोजकर. सुशील सावंत कोण? मी सुशील सावंत. नमस्कार. हे कोण? हे माझे तात्या. नमस्कार. तात्या हो नमस्कार. तसा सलामीलाच आपला नमस्कार झालाय. काही काम होतं का माझ्याकडे? काम काही नाही. इथं कुणी मुलगी आली आहे का? मुलगी? आणि इथे या घरात नाही कोण? ओ मी फक्त आहे का विचारलं तो तुम्हाला. आलेच नाही तर असणार कुठून? तुम्ही खोटं बोलताय. हो तिला या घरात बघून काही उपयोग होणार नाही. खरं सांगा आणि सरळ तिला माझ्या ताब्यात द्या. हो मिस्टर कुंभार. हो कुंभार नाही, कुंभोजकर. पण ते तुम्ही असे रागावता का आणि फिरता कशा एवढे? जरा खालच्या स्वरात बोला की. कुणाच्याही घरात यायचं आणि दमदाटी करायची. हा कुठला तुमचा धंदा? सरळ तुम्हाला सभ्य गृहस्थासारखे काही बोलता येत नाही? हो माझ्या घरात मी एका मुलीला लपवून ठेवलंय हे तुम्हाला कुणी सांगितलं? हो समजलं म्हणून तर इथं आलो. इतर कुणाकडे का नाही गेलो? ही मुलगी कोण? नाव काय तिचं? कुंदा. वळून आले ती. कुठून पडून आली? माझ्याकडे नोकरीला होती. मी बाहेर गेलो असताना माझ्या बायकोचा डोळा दुखून पळाली ती. अहो पण त्यावेळी तुमच्या बायकोचा डोळा कुठं लागला होता? सुशेल कृपा करून तुमच्या तात्यानं जरा गप्प राहायला सांगा. तात्या, तुम्ही जरा गप्प राहा. का कुंभोजकर? ती मुलगी तुमच्याकडून पळून का आली? कारण काहीच नाही. कारण नसताना मुलगी पळून जाते म्हणजे? नाहीतर काय? यानं काहीतरी मारझोड केली असेल, नाहीतर डोळा लावण्याचा प्रयत्न केला गेला. कळणार काय? पळाले असेल आपल्या घरी. तुम्ही एकदा घरी तपास केला का? घरदार नाही तिला. आई वडील सुद्धा नाही. अगदी निराधार आहे. रस्त्याच्या कडेला भीक मागताना दिसली ती आमच्या आईला. आई तिला घेऊन आमच्या घरी आली. जवळजवळ 17 वर्ष होती ती आमच्याकडे. या वर्षी मी कुंदाचं लग्न करणार होतो, पण हे एकाच काळ ती घरातून पळाली. हा आता आलंय माझ्या लक्षात. अहो तिचं कुठंतरी बाहेर लग्नाचं जमलं असेल आणि हा घरात लग्नाचा विषय चाललेला ऐकला असेल. कळणार काय? गेला असेल पोमाला. नाही नाही, तिचं लग्न होण्यापूर्वी तिचा तपास लागला पाहिजे, नाहीतर माझी आबरू जाणार आहे. अहो तुमची जर अबरू तुम्हाला जाऊ नये असं वाटत असेल ना, तर तिला तुम्ही शोधून काढा. हो म्हणून तर इथं आलोय. मला चांगली माहिती मिळाली की ती सुशील सावंतांच्या बेडरूम मध्ये लपली आहे म्हणून. हे पहा जीवन, तुमच्या मनाची खात्री करून घ्या. हे पहा आमचं बेडरूम. या चला, हे पहा आमचं किचन.
नको, त्याची काही आता आवश्यकता नाही. तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल माफ करा मला. माहिती चुकीची मिळाली. पण जो तिला पुढे आधार देईल ना त्याचा सूड घेईन. असे तिथून शोधून काढेल. काढा, शोधून काढा. आणि सापडल्यावर चांगली उलटी टाकून तिला खालून मिरच्याची उलटी आहे. उलटा दबाले काय? हा? उलटा दबाले काय? हे साधं राजूचं कार्ट तेवढ्यातच कुठं सटकलं काय समजत नाही. आमचा फोटोबा नुसता आग उकू लागला. आता कधी येणार हे तोवाड कांड पुन्हा ठेवू. चला तोपर्यंत आपण होऊया मध्ये आडवे. हो कुंभस्कर, आता तरी झाली ना तुमच्या मनाची खात्री? होय. हे परत सुधीर परत नाहीतर काय करणार तू? साल्या आतडी काढून हातात देईल तुझ्या. अरे मंगे, पाठीवर म्हणतात मला. अरे मंगे, पण तू एवढा चिडतोस का? आणि काय केलं त्याने तुझं? अरे हा काय करणार माझं? अरे त्याला पुन्हा कधी इथं उभा करू नकोस. जीवन कशाला आलो होता इथं? कुंदाला शोधायला. अरे शरम नाही वाटत तुला शोधायला? अरे मजा तुमचा बोलू नकोस. काय रे? तुझी अब्रू जाईल म्हणून? अरे नालायक माणसा, अब्रू आहे का तुला? मंगे, तू जरा शांत राहा बघू. नाही सुशी, याला प्रथम जा म्हणून सांग. जीवन इथून चालता हो. अरे नाही तरी तू किती सज्जन आहेस तर माहित आहे मला. अरे तुलाच काय, ह्या माझ्या मित्राला सुद्धा माहित आहे. मी एक तडीपार गुंड आहे, पाकिट मार आहे. मुंबईतली बहुतेक पोलीस स्टेशन ओळखतात मला. मी खोटे धंदे करतो, पण आई बहिणीची अब्रू अजून विसरलो नाही. त्याला देशोधडीला लावलं नाही. मग पुढचा बोलू नकोस. साल्या जास्त बोललास ना माझा भेजा गरम होतो. पुढचा आली होती कुणी सांगितलं तुला? अरे त्याच्याशी तुला काय करायचं आहे? ठीक आहे. अरे नको सांगूच. अरे मला कळल्याशिवाय राहणार नाही. आज रात्री तुझ्या मोठ्या सर्व पोरं घुसवतो बघ. चल चालता हो इथून. सुशील, जातो मी. तुझी मग कमाल आहे तुझी. अरे असल्या माझा तू उभा तरी का करतोस? अरे मला काय माहिती तो कोण आहे तो. तरी आमच्या तात्याने त्याला चांगलं खर्चवलं. राजू आला नाही अजून? अरे मला बाबा भूक लागली. नाहीतर तुम्हा मुंबईच्या लोकांना वेळेचं महत्व कळत नाही. 10 वाजता उठायचं, 12 वाजता आंघोळ करायची आणि संध्याकाळी 4 वाजता जेवायचं. हे असं तुमचं वेळापत्रक. पण आमच्यासारख्या गावठी माणसांची इथं पंचायत होते त्याचं काय? अरे हे कोण आता इथं नवीन स्टोर आले? अरे सुशी, अशी इथं रोज सोंग तरी किती येतात? तात्या, हा माझा मित्र मंगेश. मंगेश हे माझे तात्या. तुम्ही बसा बसा. मी त्याला बाहेर जाऊन राजू नाक्यावर असेल, मी त्याला घेऊन येतो. बसा. हा चेहऱ्या मोऱ्यावरून दिसतोय मंगेश चौकात. काय मंगेशराव, कुठे असता नोकरीला? नोकरीला नाही मी,
कमाल आहे. नोकऱ्या नाही. अहो एवढ्या या मोठ्या मुंबईमध्ये तुम्ही बिगर नोकरीशिवाय राहता. अहो धंदा आहे माझा. धंदा अहो त्यावर छान चालले आपलं, एकदम मजेत. हा मजेत चाललेला असणार हे तुमच्या प्रकृतीवरून दिसतंय. पण मंगेशराव, अहो तुम्ही धंदा कसला करता? पाकिट मार. अहो खिशे कापू आहे मी. हो ट्रेन मध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे खिशे कापतो मी. भरपूर कमाई होती. सांगायला काही तुला लाज शरम वाटत नाही? हा अगदी बेशरमपणाने सांगतोय. अहो यात कसली शरम? धंदा नाही तो पोट भरण्याचा. अहो भीक मागून खाल्यापेक्षा हे बरं. अहो भीक मागून खाल्ल्यापेक्षा नोकरी करून खाल्लेलं बरं. पण हे बरं नाही. आपल्या नाही पडत बाबा असली पंकज बात. नाहीच पडणार. सापडलाच ना तर खाशीत चांगला मार आणि जाशीत तुरुंगात. तेव्हा कळेल तुला. तात्या ओ धंदा आहे. अहो धंद्यात तेजी मध्ये असायची. या गाढवाला आमच्या सुशीला दक्कन नाही. रस्त्यावरच्या चोरांबरोबर सुद्धा याची दोस्ती. सुशील फार चांगला आहे तात्या. देव माणूस आहे. तो तसाच राहावा ही इच्छा आहे माझी. त्याच्या बाबतीत कोणती वाईट गोष्ट घडलेली मला आवडणार नाही. तात्या तात्या सुशील दुःखी झाल्यास मला नाही आवडत. सुशील देव माणूस आहे हो. सुशील साठी मी माझा जीव सुद्धा द्यायला तयार. अरे पण एवढी काय जादू केलंय त्याने तुझ्यावर? खरंच तो जादूगार हो. 1 वर्षापूर्वीची गोष्ट. मी चर्चकडून सुटलेल्या फास्ट ट्रेन मध्ये प्रवास करतो. गाडीला गर्दी भरपूर. या संधीचा फायदा घ्यायचा मी विचार केला आणि शेजारी उभा असलेल्या एका तरुणाच्या खिशात चलाकीने हात त्याचं पाकिट हस्तगत केलं आणि माझ्या खिशात टाकलं. पण माझी हात चलाकी माझ्या शेजारी उभा असलेल्या एका म्हाताऱ्याने पाहिजे. आधी त्याने आरडाओरडा करूया त्याने माझा हात धरला. मी बावर त्यानं माझ्या हात चलाकी शेजारी उभा असल्याच्या म्हाताऱ्याने पाहिजे आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. आणखी इतर उतारूंनी मला मारायला सुरुवात केली. इतक्या ताबड स्टेशन आला. तो तरुण चलाकीने मला घेऊन खाली उतरला आणि माझ्यासह स्टेशन काय मी त्या तरुणाकडे दीनवाण्या चेहऱ्यानं पाहू लागलो. त्यानं माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला म्हणाला, का करतोस असं? मी म्हणालो, माझी परिस्थिती आई हॉस्पिटल मध्ये आजारी, घरी 2 भावंड आहेत, औषधांसाठी पैसे नाही. त्या तरुणाने त्यावेळी माझ्या त्याच्या डोळ्यात मला अश्रू दिसले. अरे पण तो एवढा दयेचा महासागर कोण आहे? काय सुशीलला मी माझा देव म्हणून मानतो. तेव्हापासून सुशीलला मी माझा देव मानतो. त्यावेळी त्यानं खोटं सांगितलं नसतं तर मी यथेच्या मार करून तुरुंगात गेलो असतो आणि माझी आई 2 भावंड उपाशी मिली असते. हे सगळं कबूल, पण यापुढे तरी नोकरी करायला काय हरकत आहे? अहो नोकरी मिळत नाही म्हणून हे असे खोटे धंदे करावे लागतात. सर्वांच्या नशिबात नोकऱ्या असत्या तर या जगात चोरांचे प्रमाण
कमालीपेक्षा घडली असती. जाऊ द्या, तुम्ही जुन्या वर्णाची माणसं, तुम्हाला नाही पटणार. येतो मी. सुशीलला सांगा 2-4 दिवसांनी येतो. हो येतो, सांगतो. आता इथं कुणी नाही. कुणी नाही कसा? हे आहे ना. तेच म्हणते मी. तेव्हा कृपा करून आता तरी मला जाऊ द्या. मी पाया पडते हो तुमच्या. सुशीलला भेटल्याशिवाय तुला मी इथून जाऊ देणार नाही. कोण सुशील? मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. मी अगदी भांबावून गेले हो. माझ्यावर दया करा, मला इथून जाऊ द्या. या म्हाताऱ्याला फसवण्याची नाटकं तुझी आता पुरे झाली. हे बघ, माणसाच्या चांगल्या पाण्यावरून त्याची सगळी वस्तुस्थिती मी अगदी अचूक घेतो बघ. तू बस इथं, सुशील आल्यावरच जा. बस. हो असं काय करता? एवढी विनवणी करून कळकळीने सांगते मी तुम्हाला, तरी माझं खरं वाटत नाही का तुम्हाला? आता नेहमी खोटं बोलणारा माणूस कधीतरी खरं बोलला तर त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? अगं तू इथं आल्यापासून माझ्या बरोबर किती खरं बोलते हे कळतंय मला. अरे राजू, तरी मी तुला सांगत होतो बाहेर जाऊ नकोस म्हणून. इकडे तात्याला भूक लागली असेल. हो की नाही तात्या? हो तात्या, भूक लागली की नाही? तात्या, हो तात्या. म्हणजे सुशील, तू तुझ्या या तात्याला सुद्धा शिंडला निघाला. उलट मला विचारतोय की कोण म्हणून? खरंच तात्या, मी यांना ओळखत सुद्धा नाही. अरे पण ती सगळं ओळखते ना. काय ग, ओळख आहे ना तुझी? नाही हो, मी यांना कधीच पाहिलेलं नाही, तर ओळख कुठली असणार? हाच तो आमचा सुशील भैया. दूधवाला भैया, गेलीवाला भैया, खेळकुटीवाला भैया. त्यातला भैया नव्हे, माझा भाऊ म्हणजे सुशील भैया. या कधी आल्या इथे? म्हणजे अरे जवळजवळ सकाळपासून 2 तास झाले त्या इथेच आहे. मग मला कसं माहिती नाही? अरे तुला कशी दिसणार? तू स्वयंपाकघरात गेलास तेव्हा ती बेडरूम मध्ये होती आणि ती बेडरूम मध्ये गेली तेव्हा ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होती. नाव काय तुमचं? कुंदा. कुंदा. म्हणजे तो जीवन कुंभचकर तुम्हाला शोधायला आला होता का? हो मलाच. मग बाहेर का नाही आला? मला भीती वाटते त्याची. का हो? अशी जीवनची भीती का हो तुम्हाला वाटते? काय सांगू तुम्हाला, ती माझी एक दुर्दैवी कहाणी आहे. अगं तो तर सांगत होता कुंदा माझी मानलेली बाई आहे. आईने तिला लहानाची मोठी केली आणि लहानाची मोठी माझ्या घरी झाली. पण आम्ही लग्नाचा विषय काढल्यावर कुठेतरी पळून गेली. सगळं खोटं आहे. मग खरं काय आहे तू? माझ्यावर विश्वास ठेवा, मी अगदी फक्तेवर सांगते. तुम्हाला जीवनने जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे. त्याच्या कपटी डावाला बळी पडण्यासाठी धडपडतोय तो. तरी त्याच्या थोबाडावर तो दिसतच होता साला 420. तुमच्या बाबतीत जे काय घडलंय ना ते आम्हाला समजावून सांगा. आपण काहीतरी मार्ग काढू दे. नाही हो, यातून आता कोणीच मार्ग काढू शकत नाही. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्महत्या. माझ्या मरण्याने या कहाणीवर पडदा पडणार आहे. पोरी अशी बावरू नकोस आणि घाबरू पण नकोस.
अगं तुझ्याबद्दल माझा गैरसमज झाला होता. मला वाटलं आमच्या या सुशीतच लपडं असावं की काय. आमच्या तात्याला सगळीकडे लपडीत दिसतात. तुला काय करताय जातो आतमध्ये. आता तो जीवन येऊ दे, त्याच्या मुनावर दात मारून त्या सालला फायरच आपण लावतो. येऊ दे त्याला इथं. त्याची सतत नजर असायची माझ्यावर. शिवाय साथीला त्याचं ते गुंड मवाली मित्र. हो जीवन पडून तुम्ही पळून का गेला? दैवगती दुसरं काय. मी अगदी निराधार आहे. ना आई वडिलांचा पत्ता ना सखा सोन्याचा. लहानपणीचं मला काहीच आठवत नाही. कुठे होते मी, कोणी वाढवलं मला, काही म्हणजे काहीच माहित नाही. समजू लागलं तेव्हा लक्षात आलं की मी एक रस्त्यावर भीक मागणारी निराधार मुलगी आहे. जीवनच्या आईला मुलगी नव्हती. मी निराधार आहे हे तिनं पाहिलं आणि ती मला आपल्या घरी घेऊन गेली. तिथंच मी जवळजवळ 15 वर्ष लहानाची मोठी झाली. जीवनचे वडील जीवनच्या लहानपणीच वारले म्हणतात. आई होती तोपर्यंत जीवन अगदी फारच्या बहिणीसारखा माया करायचा. गेल्याच वर्षी जीवनची आई वारली आणि माझ्या दुर्दैवी खेळाला सुरुवात झाली. जीवनला जीवघेणी व्यसन लागली. व्यसनांबरोबर व्यसनी मित्रांचा घोळका त्याच्या बरोबर जमू लागला. अगो पण त्या व्यसनाचा तुला तर काही त्रास झाला नाही ना? त्रास होऊ लागला. त्या मवाल्यांची नजर माझ्याकडे वळली. दारूच्या धुंदीत जीवनने त्यांना सांगितलं की कुंदा माझी बहीण नसून माझी आश्रित आहे. हे ऐकून त्या गुंडांनी जीवनला नवीन मार्ग दाखवला. नवीन मार्ग म्हणजे लग्नाचा ना? नाही हो, मला विकण्याचा. त्या गुंडांनी जीवनला सांगितलं नाहीतरी तुझी आश्रितच आहे ना. अरे किती दिवस फुकट पोस्टला राहिला. शिवाय हिचं लग्न करायचं म्हणजे 4-5 लाख रुपये पाहिजे. कुठून आणणार तू एवढे पैसे? कुणाची कोण? आईने रस्त्यावरून उचलून आणलेली भिकारीची पोत. तेव्हा हिलाच 5 लाखाला विकून टाक. काय असं म्हणाल तो? अगं पण तुला विकत कोण घेणार होता? खाण्याची मालकीण. काय? म्हणूनच 2 दिवसापूर्वी जीवनने मला खोटं सांगून घराबाहेर काढलं. पुढील संकटाची मला काहीच कल्पना नव्हती. टॅक्सीने तो मला कुलाब्याला घेऊन गेला. तिथं त्याचे साथीदारी होते. मी बाल्कनी समोर येतात आणि तिथलं वातावरण पाहतात पुढील संकटाची पुसटची कल्पना आली. मी ठोकण्याच्या निमित्ताने बाहेर पडले आणि धावत रस्त्यावर आले. मी ती बस पकडली. 2 दिवस रस्त्याच्या कडेला बिल्डिंगच्या चिन्याखाली उपाशी राहून काढले. पण आज सकाळी जीवनच्या एका मित्राने पाहिलं मला. त्याला बघून मी घाबरले आणि वाट मिळत तिकडे पळत सुटले. तो सुद्धा माझा पाठलाग करू लागला. त्याची नजर चुकून मी तुमच्या घरात लपले म्हणून निदान आज तरी वाचले हो. नाहीतर त्या गुंडांनी पकडून मला कुंटणखान्यात नेऊन विकली असती हो. ऐकली माझी दुर्दैवी कहाणी. इथं 2 तास मला तुमच्या घरात आश्रय दिला त्याबद्दल आभारी आहे मी. येते मी. हो कुंडाबाई, तुम्ही आता कुठे जाणार? निश्चित काय सांगणार हो मी तुम्हाला. पण इथून बाहेर पडणं योग्य आहे हो. नाहीतर ते गुंड उद्या तुम्हाला त्रास देतील. यापुढे एकच मार्ग आहे. कुठेतरी दूर दूर निघून जायचं आणि घ्यायचा करून कपाळ मोक्ष.
बरं येते मी. थांब बोल. हा इकडे ये. तू ऐकशील माझं? आता काय सांगणार तुम्ही मला? मग मी आता तुला माया लागलो, माझी सूड म्हणून. मग तू राहशील ना इथं? तुमची सूड म्हणून? हो, माझ्या सुशीलची पत्नी. तात्या, हा निर्णय तुम्ही? हो, तुझी संमती न घेता मी घेतलाय. निर्णय ठरला. त्या गुंडांचा आव्हान मी स्वीकारलं. एक कोवळी कळी फुलण्याआधी मातीमोल होते, तशी मी तिला मातीमोल होऊ देणार नाही. सुशील, फक्त मला तुझा आता होकार हवाय. तात्या, मी कुठली कोण? ना आई वडिलांचा पत्ता, ना घराण्याचा. मी तर एक अनाथ भिकारी. अगं पण तू माणूसच आहे का? झालं तर नको. मी तर या जगात जाती दोनच मानतो, एक पुरुष आणि दुसरी स्त्री. सुशील, ही मुलगी सून म्हणून मला पसंत आहे. तुला आश्चर्य वाटेल माझ्या या जगावेगळ्या निर्णयाचा, तरी सुद्धा मी तो निर्णय घेतलाय. त्या गुंडांचं आव्हान मी स्वीकारलं. हे बघ, तेव्हा तुझं काय ते मत यावेळी मला सांग. हो तात्या. म्हणजे मी या गोष्टीचा विचार करायला मोकळा. हो तात्या, आताच मी काय सांगू? का उद्या आपल्याला लोक काय म्हणतील? जगाचा विचार करणारा माणूस मी नाही, आणि तू सुद्धा त्याचा विचार करू नयेस असंच मला वाटतं. हे जग म्हणजे बाजार आहे. या बाजारात लबाड माणसांची पोरं द्राक्षांच्या भावानेच विकली जातात, आणि प्रामाणिक माणसांची द्राक्ष करवंदाच्या भावाने सुद्धा विकली जात नाही. तेव्हा मला फक्त तो होकार हवाय. हा, मनाविरुद्ध असेल तर तसं मला सांग, त्याचा मला मुळीच राग येणार नाही. चल. नको तात्या, हा विचार होईल. या भगिनीसाठी तुमच्यासारख्या सज्जन माणसाचं आयुष्य बेचिराग करू नका. त्याचा विचार आम्ही केलाय पूर्ण. सुशील, तू तात्या, आई वडिलांच्या पाठी लहानाचं मोठं तुम्हीच केलं, शिक्षण दिलं. माझ्यासाठी तुमचा देह चंदनासारखा झिजवला. तुमचा हा हट्टी स्वभाव मला माहिती आहे. तात्या, मी हिच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. नाही सुशील, तुला हिच्या सोबत लग्न करता येणार नाही. अरे पण का? हे मी आता तुला सांगू शकत नाही. माझा चांगला मित्र म्हणून सांगतोय, हिच्या सोबत लग्न करून तू सुखी होणार नाहीस. अरे त्या पुढचा पुढे पाहता येईल. भविष्याच्या पोटी काय दिलं हे तुम्ही पाहिलं आहे. अरे हिचं भविष्य मी घडवणार आहे, हे लक्षात ठेव. म्हणजे काय करणार आहेस तू? आता काय बोलणार, पण माझा एक चांगला मित्र म्हणून सांगतो, तिच्यासोबत लग्न करू नकोस तू. आणि केलंस तर काय करणार? तर यापुढे आपली मैत्री संपली म्हणून समज. यापुढे तू माझा दुश्मन आणि मी तुझा. एकतर हिच्यासोबत तुला मातीमोल करेन, नाहीतर मी मातीमोल होईल. चल, पुन्हा भेटूया रणांगणात सुख दुःखाच्या. येतो मी. अब जानना पड़ता है.